अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। आज आहे महाशिवरात्री आणि आजच्या दिवशी आपल्याला भरपूर काही सेवा करायच्या आहेत आणि आपण आज केल्या पण असतील। त्याचबरोबर आजची जी सेवा आहे ती अजून संपलेली नाहीये। तर आजचा जो निश्चित काळ आहे तोच म्हणजे 12:26 पासून तर 1:16 पर्यंत। तर हा जो निश्चित काळ आहे ह्या वेळेस आपल्याला खूप महत्त्वाची आणि प्रभावी सेवा ही करायची आहे, कारण महाशिवरात्री म्हणजेच हा रात्रीचा पर्व आहे। त्यामुळे आपल्याला रात्रीच्या दिवशी जागरण करायचं आहे। त्याचबरोबर रात्री कुठली जी सेवा आपण करणार आहोत त्याने आपल्याला भरपूर प्रभावी उपाय आणि त्याचबरोबर त्याचे आपल्याला फलही खूप छान मिळणार आहे। तर आज मी तुमच्यासाठी एक असे उपाय घेऊन आलेली आहे। तुमच्या आयुष्यातले कुठलेही अडचणी असतील, म्हणजे असं नाही की ह्यासाठी हे उपाय करा त्यासाठी ते उपाय करा, पण एकंदरीत आपण असं काय करायला पाहिजे की आपले सर्व समस्या दूर झाल्या पाहिजे। तर त्यासाठी मी आज आपल्यासाठी एक खूप महत्त्वाच्या 3 ते 4 गोष्टींबद्दलचे उपाय घेऊन आलेली आहे आणि खूप सोपे आहे। ते तुम्हाला आज रात्री म्हणजेच निश्चित काळात तुम्हाला हे करायचे आहे आणि खूप सोपे असे उपाय आहे, कारण महाशिवरात्रीचा जो हा पर्व आहे हा खूप मोठा मानला जातो आणि त्या दिवशी कुठल्याही प्रकारचं पूजन, कुठल्याही प्रकारची मनोभावे केलेली गोष्ट ती फलदायी पडते आणि त्याचा तुम्हाला लाभही होतो। तर सगळ्यात महत्त्वाचं चला आपण आज बघूया की आपल्याला नक्की कोणते उपाय करायचे आहेत। तर तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर नक्कीच त्या दूर होतील। तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे मी तुम्हाला सांगते की आपल्या जीवनात भरपूर संकट असतात। कधी आर्थिक असतात, कधी नोकरी मिळत नाही, पैशाच्या अडचणी असतात, लग्न जुळत नाही, अशा खूप साऱ्या अडचणी आपल्यामध्ये येत असतात। तर महाशिवरात्री हा शिवाच्या उपासनेचा विशेष दिवस मानला जातो। तर ह्या दिवशी आपण कोणताही उपाय केलं किंवा महादेवाचा अभिषेक केला तर ह्या दिवशी आपल्याला रात्री अभिषेक करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला माहिती असेल की महाशिवरात्री हा असा दिवस आहे की ज्या दिवशी अवघ्या 24 तास तुम्ही कोणत्याही वेळेस जरी पूजा केली तरी ती फलदायी पडते, कारण एरवी जेव्हा आपण महादेवाचा अभिषेक करतो तो सकाळीच करण्यात येतो आणि त्याचं फळ सकाळीच मिळतं। दिवसभरात आपण ते नंतर कधीही करत नाही, पण महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच आपण सकाळपासून ते रात्रीपर्यंत हा अभिषेक किंवा महादेवाची पूजा ही कधीही करू शकतो। तर चला आपण बघूयात की आता आपल्याला कोणती संकट आहेत आणि त्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत। तर आता तुम्हाला मी सांगते की बघा, जर का महाशिवरात्रीला तुम्ही नोकरीसाठी जर का एखादा उपाय बघणार असाल तर नोकरीसाठी एक खूप महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगते। तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात यश मिळवण्यासाठी महादेवाला चांदीच्या कमळाने अभिषेक करायचा आहे। चांदीचा कमळ म्हणजे छोटा, तुम्हाला माहिती असेल आपण गणपती बसवतो तेव्हा एक छोटासा फूल असतं, तशाच प्रकारे चांदीचा कमळ सुद्धा मिळतं। तर त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे, त्याच्या मदतीने तुम्हाला शुद्ध पाणीचा अभिषेक त्यावर करायचा आहे। तर त्याने सुद्धा तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायामध्ये काही अडथळे असतील तर ते निघून जातील। त्याचबरोबर तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण करावे आणि वेलीच्या देठावर थोडे तूप अर्पण करावे। याशिवाय तुम्हाला ओम शिवाय नमः आणि ह्या मंत्राचा 51 वेळा जप करायचा आहे, म्हणजे तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्याचबरोबर ओम नमः शिवाय किंवा ओम शिवाय नमः याचा 51 वेळा जप करायचा आहे। त्याचबरोबर चांगले आरोग्य मिळवण्यासाठी तुमचा सारखं तुम्ही आजारी पडत असाल, कारण सारखं तुम्ही काही गोष्टी काही ना काही तुम्हाला बाधा किंवा काहीही होत असेल, शारीरिक होऊ शकतात, मानसिक होऊ शकतात, तर अशा वेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळवायची असेल आणि चांगले आरोग्य घ्यायचे असतील तर या दिवशी मंदिरात गाईच्या तुपाने मातीचा दिवा लावा। छोटीशी पंती असते बघा, तर मातीचा दिवा लावा आणि त्यात थोडा कापूर घाला। तुम्हाला कापराची पावडर त्यामध्ये घालायची आहे। यानंतर दुधात साखर मिसळून भगवान शंकराला अर्पण करा। तर दुधात साखर घालायची आहे आणि भगवान शंकराला ते अर्पण करायचं आहे आणि पंतीमध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला कापूर टाकायचं आहे। एवढीच तुम्हाला सेवा करायची आहे की जर का तुमचे आरोग्य सारखे बिघडत असतील, मानसिक शारीरिक त्रास होत असेल तर नक्कीच तुम्ही हे करू शकता। तसेच ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे आणि तुम्हाला जमलं, जेवढं जास्ती जमलं ह्या दिवशी तुम्हाला नामस्मरण किंवा मंत्राचा जाप करणं, तर ह्या दिवशी ते खूप सिद्धिदायक आणि तुम्हाला सांगते फलदायी असतं ना की तुम्हाला त्या गोष्टीचे अनुभव लगेच मिळतात। त्याचबरोबर
विशेष कार्यसिद्धी जर का तुम्हाला हवी असेल, एखाद्या गोष्टी तुम्हाला मनापासून हवी आहे आणि ती पूर्णच होत नाहीये, तुम्ही दरवेळेस खूप कष्ट करताय, खूप गोष्टी करतात, पण तरी तुम्हाला जर का ती गोष्ट मिळत नसेल, तर एखादी कार्यसिद्धी, विशेष कार्य जर का तुम्हाला करायचं असेल आणि त्यामध्ये असं तुम्हाला वाटत असेल की खूप अडचणी येत आहेत, खूप प्रॉब्लेम्स येत आहेत, तर अशासाठी तुम्हाला यश मिळत नसेल तर शिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर महादेवाची विधिवत पूजा म्हणजे अभिषेक तुम्हाला करायचा आहे आणि तिळाचा हवन करून बेलाच्या झाडाची पूजा करायची आहे। बेलाचं झाड नसेल तर बेलाच्या पानांनी बेलाचे पान महादेवाला अर्पण करायचे आहेत। ओम श्याम शंकराय भवद्वाय शम ओम नमः ह्या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला महादेवाला संकल्पयुक्त तुमची गोष्ट मागायची आहे आणि ती लवकरच पूर्ण व्हावी अशी त्यांना याचना करायची आहे। त्यानंतर तुम्हाला जर का पैसे मिळवण्यासाठी, जर का तुम्हाला असं वाटत असेल की आर्थिक अडचणी येत आहेत, तुमच्या घरात पैशाची रेलचेल कमी झाली आहे, आर्थिक गोष्टीमध्ये त्रास होत असेल, लक्ष्मी प्राप्ती होत नाहीये, तर अशा वेळेस तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान शंकराला, महादेवाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि लक्षात घ्या, पंचामृताने अभिषेक जरी केला तरी महादेवाच्या अंगावर गार पाणी म्हणजे थंड पाणीच टाकायचं आहे। कोमट पाणी किंवा गरम पाणी आपल्याला अभिषेकाला वापरायचं नाहीये, कारण महादेवाला गरम पाणी किंवा कोमट पाणी हे चालत नाही, त्यामुळे गार पाणीच तुम्हाला तिथे वापरायचं आहे। शेवटी पाण्याने तुम्हाला ते अभिषेक करून व्यवस्थित पुसून त्याचं पूजन करायचं आहे। शिवस्तुती तुम्हाला वाचायची आहे आणि त्याचबरोबर शिवलीला अमृतचं एक तरी पारायण तुम्हाला करायचं आहे आणि त्याचबरोबर रोजच्या जीवनात शिवलीला अमृत मधला 11वा अध्याय हा वाचायला सुरुवात करा, नक्कीच तुम्हाला त्याचे फळ मिळतील। त्याचबरोबर कुठलेही अडकून राहिलेले तुमचे पैसे असतील, कुठं धन अडकलेलं असेल, कुठून येत नसेल, कामामध्ये किंवा कामामुळे तुमच्या पैशाची काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले असतील, तर ते सॉल्व्ह होतील म्हणजे आणि ते सुटतील आणि पैसे यायलाच सुरुवात होईल। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पैशाची, आर्थिक, आरोग्य, त्याचबरोबर अजून तुम्हाला यश मिळवण्यासाठी, नोकरीसाठी अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्ही मिळवू शकता हे साधे सोपे उपाय करून। नक्कीच हे आज रात्री तुम्हाला निश्चित काळात हे करायचे आहे, म्हणजेच 12:26 आणि त्याचबरोबर तुमची कुठली इच्छा आहे ती पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला देवाला प्रार्थना करायची आहे आणि ह्या प्रकारे महाशिवरात्रीचा पर्व हा साजरा करायचा आहे। तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्कीच मला कळवा। त्याचबरोबर अजून असेच बरेचसे व्हिडिओ तुमच्यासाठी येत आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेलवर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील। तर चला भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। तोपर्यंत ओम नमः शिवाय, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।